सेकंड इयरच्या या तुमच्या चौथ्या सेमिस्टरला तुम्हाला उत्तर मेघाच्या सोबत हा मम्मटाचार्यांनी लिहिलेला काव्यप्रकाश नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यातला पहिला उल्हास तुम्हाला अभ्यासाला आहे. काव्यप्रकाश या ग्रंथाचे अर्थातच रचयिता कोण आहे तर मम्मटाचार्य म्हणजेच मम्मट. यांचा काळ आहे इसवी सन 1050 ते इसवी सन 1100. जोपर्यंत मम्मटाचार्यांचा उदय झाला नव्हता तोपर्यंत ध्वनीला विरोध करणाऱ्यांनी आपली डोकी वर काढली. ध्वनीचा विरोध करणारे ग्रंथ निर्माण झाले. पण मम्मटाचार्यांनी ध्वनी विरोधकांची मतं योग्य रीतीने खोडून काढली. म्हणून काव्यप्रकाश ग्रंथाचा कर्ता मम्मटाचार्य वाग्देवता अवतार म्हणून प्रसिद्ध झाले. तुमचा एक प्रश्न यामध्ये लपलेला आहे. मम्मटाचार्य काय म्हणून प्रसिद्ध झाले तर वाग्देवता अवतार म्हणून प्रसिद्ध झाले. तसंच ध्वनीचं प्रस्थापन करणारे ते परम आचार्य मानले गेले. तुमचा पुढचा प्रश्न यात लपलेला आहे. त्यांनी कशाची प्रस्थापना केली तर ध्वनीची प्रस्थापना केली. विद्वानांच्या मते मम्मटाचार्य इसवी सनाच्या 11व्या शतकाच्या शेवटी काश्मीरात होऊन गेले. म्हणजे मम्मटाचार्य कुठले आहेत काश्मीरातले. हे मालवाधीश भोजराजाच्या नंतर होऊन गेले. भोजराजाचा काळ इसवी सन 951 ते 1056 असा होता. माणिक्यचंद्र हे काव्यप्रकाशाचे पहिले टीकाकार आहेत. तुमचा पुढचा प्रश्न यात लपलाय. माणिक्यचंद्र हे काव्यप्रकाशाचे पहिले टीकाकार आहेत. काव्यप्रकाशाचे पहिले टीकाकार कोण माणिक्यचंद्र. त्यांचा काळ कोणता 1160 आणि म्हणून मम्मटाचार्यांचा काळ कोणता तर 1050 ते 1100. काव्यप्रकाशावर अनेक टीका लिहिल्या गेल्या. त्या टीकांमध्ये जे उल्लेख आहेत त्याच्यावरून लक्षात येतं की मम्मटाचार्य काश्मीरातील शैवागम पंथाचे अनुयायी होते. तुमचा पुढचा प्रश्न यात लपलेला आहे. मम्मटाचार्य काश्मीरातले आणि कुठल्या पंथाचे अनुयायी आहेत तर शैवागम. ते जय्यटाचे पुत्र होते. म्हणजेच मम्मटाचे वडील कोण तर जय्यट. पण वाराणसीला येऊन त्यांनी सर्वशास्त्राचं अध्ययन केलेलं आहे. मम्मटाचार्यांचा सुप्रसिद्ध आणि पांडित्यपूर्ण ग्रंथ काव्यप्रकाश आहे. आणखी एक ग्रंथ शब्दव्यापार विचार प्रकाशित झालेला आहे. पण मम्मटाची कीर्ती काव्यप्रकाश या एकाच ग्रंथाने सगळ्या भारतभर पसरली. मम्मटाचार्यांनी हा ग्रंथ परिकर अलंकापर्यंतच रचला. पुढचा भाग अल्लट सुरीनी रचला आहे असा उल्लेख टीकाकारांनी केला आहे. म्हणजे मम्मटाचार्यांचा काव्यप्रकाश हा ग्रंथ स्वतः मम्मटाचार्यांनी कुठपर्यंत लिहिला तर परिकर अलंकारापर्यंत लिहिला आणि त्याच्या पुढचा भाग कोणी लिहिला तर अल्लट सुरीनी रचला. काव्यप्रकाशाचे 3 भाग आहेत. कारिका, वृत्ती आणि उदाहरण. काही कारिका भरतमुनींच्या पण घेतलेल्या आहेत. उरलेल्या त्यांनी स्वतः रचलेल्या आहेत. वृत्ती स्वतः मम्मटाचार्यांचीच आहे आणि उदाहरणं इतरांनी रचलेली त्यांनी दिलेली आहेत. या ग्रंथाचे 10 उल्हासात 10 भाग केले आहेत. म्हणजेच या ग्रंथाचे किती भाग आहेत 10. प्रत्येक भागाला जसं अध्याय म्हणतो आपण, सर्ग म्हणतो, पर्व म्हणतो, कांड म्हणतो, तसं या ग्रंथाचे जे आहेत 10 भाग त्याला काय म्हणायचे उल्हास. तद अदोषो शब्दार्थौ सगुणौ अनलंकृती पुनः क्वापी असं लक्षण देऊन त्यानुसार उल्हासाची मांडणी केलेली आहे. ही जी होती ही काव्याची व्याख्या होती. तद अदोषौ शब्दार्थौ सगुणौ अनलंकृती पुनः क्वापी ही काव्याची व्याख्या आहे. तुम्हाला पुढे येणारच आहे पण आत्ताही सांगून ठेवते. पहिल्या उल्हासात मंगलाचरणानंतर क्रमाने काव्याचं प्रयोजन, काव्याचं कारण आणि काव्याचं स्वरूप प्रतिपादन केलं आहे. त्यानंतर काव्याचे भेद म्हणजे प्रकार, उत्तम, मध्यम आणि अवर असे 3 आहेत आणि ते उदाहरणासहित वर्णन केलेत. तुम्हाला जो अभ्यास आला आहे तो फक्त पहिला उल्हास आहे. इथे आता पुढच्या एकूण ग्रंथाची सगळी माहिती दिलेली आहे. दुसऱ्या उल्हासात शब्द आणि अर्थाचे प्रकार वर्णन केलेत. तिसऱ्या उल्हासात अर्थाची व्यंजकता प्रतिपादन केली आहे. चौथ्या उल्हासात उत्तम काव्याचे
10,455 भेद प्रतिपादन केले आहेत. 5व्या उल्हासात मध्यम काव्याचे म्हणजे गुणीभूत काव्याचे 51,584 भेद सांगितले. 6व्या उल्हासात चित्रकाव्याचे भेद सांगितलेत. 7व्या उल्हासात 70 काव्यदोषाचं वर्णन केलं आहे. 8व्या उल्हासात गुणाचं प्रतिपादन केलं आहे. 9व्या उल्हासात शब्दालंकार आणि 10व्या उल्हासात अर्थालंकाराचं प्रतिपादन केलं आहे. प्रत्येक उल्हासामध्ये काय वर्णन केलं आहे हे कदाचित तुमच्या प्रश्नामध्ये येऊ शकेल. काव्यशास्त्राचं काय स्वरूप आहे हे आपण आता पाहू. इतर कोणत्याही भाषेचा काव्यशास्त्राचा इतिहास संस्कृत भाषे इतका समृद्ध नाही आहे. संस्कृत भाषेचे काव्यशास्त्र हे विचारक्षमतेच्या दृष्टीने तसंच व्यापकता आणि गंभीरतेच्या दृष्टीने सुद्धा सर्वश्रेष्ठ आहे. संस्कृत भाषेचे अलंकार साहित्य फार मोठं आहे. संस्कृत काव्यशास्त्रात काव्याचं भेद, काव्याचे स्वरूप, काव्याचे दोष, काव्याचे गुण, काव्यामधले अलंकार या सगळ्यांचा विचार केला जातो. काव्य स्वरूपाचं वर्णन करत असताना त्याचे पण विभाग मानले जाणारे नायक आणि नायिकांचे भेदसुद्धा वर्णन केले जातात. काव्यशास्त्रामध्ये वैदिक आणि लौकिक संस्कृत ग्रंथांचं काव्यशास्त्र ज्ञान आपल्याला घेण्यासाठी वैदिक आणि लौकिक संस्कृत ग्रंथाचं अध्ययन करण्याकरता आवश्यक आहे. म्हणजे काव्यशास्त्राचं ज्ञान कशासाठी आवश्यक आहे तर वैदिक आणि लौकिक संस्कृत ग्रंथाचं अध्ययन करण्याकरता. हेच शास्त्र पूर्वी अलंकारशास्त्र या नावाने ओळखले जायचं. काव्यशास्त्रालाच पूर्वी अलंकारशास्त्र म्हटलं जायचं, कारण अलंकार हेच काव्याचं जीवन मानलं होतं. व्याकरण वगैरे शास्त्राप्रमाणे काव्यशास्त्रसुद्धा काव्याच्या अध्ययनाकरता आवश्यक आहे. जो हे शास्त्र जाणत नाही तो काव्यातला व्यंग्यार्थ जाणू शकत नाही. त्यामुळे काव्यात लपलेल्या व्यंग्यार्थाचा आस्वाद त्यांना घेता येत नाही. राजशेखर जे काव्यशास्त्रज्ञ आहेत, जसे मम्मट हे काव्यशास्त्रज्ञ आहेत तसे आणखी एक काव्यशास्त्रज्ञ आहेत राजशेखर. त्यांनी काव्यशास्त्राला वेदाचं 7वं अंग मानलेलं आहे. तुमचा प्रश्न इथे पुन्हा लपलेला आहे की काव्यशास्त्राला वेदाचं 7वं अंग कोण मानतो तर राजशेखर मानतो. शिक्षा, कला वगैरे 6 शास्त्र इतकेच काव्यशास्त्र वेद अध्ययनाला आवश्यक आहे असं राजशेखराचं म्हणणं आहे. आपण जेव्हा वेदांचा माहिती बघितली होती त्यावेळेला वेदांगसुद्धा बघितली होती. ती वेदांग किती आहेत? 6. शिक्षा, कला, ज्योतिष, निरुक्त आणि अजून 2 राहिली, अशी ती 6 अंग आहेत. त्याच्यासोबत आणखी कशाचा अभ्यास करायला हवा तर काव्यशास्त्राचा सुद्धा अभ्यास करायला हवा. शब्द, अर्थ, काव्यस्वरूप, रस, गुण, रीती, दोष, ध्वनी, भाव, अलंकार इत्यादी विषयाचं प्रतिपादन करणं हा काव्यशास्त्राचा उद्देश आहे. काव्यशास्त्राचा उद्देश काय तर शब्द, अर्थ, काव्यस्वरूप, रस, गुण, रीती, दोष, ध्वनी, भाव आणि अलंकार इत्यादी विषयांचं प्रतिपादन करणं. भाषेच्या उत्कृष्ट ज्ञानाकरता जसं व्याकरण आवश्यक असतं तसंच काव्याच्या पांडित्याकरता काव्यशास्त्राचं ज्ञान आवश्यक आहे. काव्याचा रसास्वाद काव्यशास्त्र ज्ञानाने उत्कृष्ट रीतीने घेता येतो. जो या शास्त्रात प्रवीण नाही तो व्यंजनेने प्रतिपादन केला जाणारा अर्थ जाणू शकत नाही. व्यंग्यार्थ हाच काव्याचा आत्मास्वरूप अर्थ असतो. अंडरलाईन केलं आहे वाक्य, ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. काव्याचा आत्मा काय तर व्यंग्यार्थ. काव्याचा आत्मा समजून घेण्याकरता काव्यशास्त्राच्या अभ्यासाची गरज आहे आणि या शास्त्राची आवश्यकता लक्षात घेऊनच राजशेखरांनी त्याला वेदाचं 7वं अंग मानलेलं आहे. ते म्हणतात उपकारकत्वात अलंकारः सप्तमं अंगम ऋतेच तत्स्वरूप परिज्ञानात एव अर्थः अनवगतिः. म्हणजे हे जे संस्कृत वचन आहे हे कुणाचं आहे तर राजशेखराचं आहे. राजशेखराने साहित्यशास्त्राला स्वतंत्र विद्या मानलेलं नसलं तरी तर्क, त्रयी, वार्ता, नीती
या 4 विद्याचं निश्चंद मानलेलं आहे. ते आपल्या काव्यमीमांसा नावाच्या ग्रंथात म्हणतात. म्हणजेच राजशेखराचा ग्रंथ कुठला? काव्यमीमांसा. पंचमी साहित्य विद्या इति याया वर्यः सा हि चतसृणाम अपि विद्यानाम निश्चंदः. शब्दार्थ: काव्याचं स्वरूप, रस, गुण, दोष, ध्वनी, भावालंकार इत्यादी विषयाचं विवेचन करणं हे शास्त्राचं प्रयोजन आहे. रसास्वादन किंवा सद्यपरनिवृत्ती हे काव्याचं प्रमुख प्रयोजन आहे. काव्य वाचणाऱ्यांनी हा आनंद प्राप्त करण्याकरता काव्यशास्त्र जाणलं पाहिजे. तर काव्य रचणाऱ्या कवींनी आपल्या शब्दार्थात सौंदर्य निर्माण करण्याकरता काव्यशास्त्र अभ्यासलं पाहिजे. म्हणजे काव्यशास्त्राचा अभ्यास कवींनी आणि रसिकांनी दोघांनी पण करायला हवा. सगळ्यात पहिल्यांदा वेदकाव्याची रचना झाली. नंतर त्याचे व्याख्या ग्रंथ म्हणजे ब्राह्मण ग्रंथ रचले गेले. त्यानंतर आरण्यक ग्रंथ रचले गेले. नंतर रामायण, महाभारत आणि पुराणांची रचना झाली. आणि त्यानंतर भिन्न भिन्न प्रकारची काव्य, नाटक, गद्य, चंपू, कथा, स्मृती, तंत्र असे अनेक प्रकारचे ग्रंथ निर्माण झाले. ही संस्कृत साहित्याची अखंड परंपरा हजारो वर्षापासून आजतागायत चालू आहे. इतकी मोठी दीर्घ परंपरा इतर कोणत्याही भाषेच्या साहित्याला नाही. त्यामुळे संस्कृत काव्यशास्त्राला फार मोठ्या साहित्याचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे संस्कृत काव्यशास्त्र फार व्यापक आहे. भिन्न भिन्न काळात बदललेल्या साहित्य प्रवृत्तींचाही विचार विमर्श साहित्यशास्त्राला करावा लागतो आणि म्हणून सर्वांग परिपूर्ण असं हे शास्त्र आहे. वैदिक लौकिक ग्रंथाच्या पूर्ण ज्ञानाकरता साहित्यशास्त्राचं अध्ययन आवश्यक आहे. ह्याच्या ज्ञानाने काव्याची निर्माण शक्ती अधिकाधिक उन्मिलित होते आणि शब्दब्रह्माचा साक्षात्कार काव्यशास्त्राच्या ज्ञानाने होतो. आता काव्यशास्त्राचा आरंभ कधी झाला ते आपण बघूया. भारतामध्ये काव्यशास्त्राची उत्पत्ती केव्हा झाली हे सांगणं कठीण आहे. अनेक विद्वानांनी त्याबद्दल विचारविनिमय केलेला आहे. काव्यमीमांसाकार राजशेखरांनी तर त्याच्यावर एक आख्यायिका तयार केली आहे. भगवान शंकरांनी काव्यशास्त्राचं ज्ञान आपल्या शिष्यांना दिलं. त्यानंतर ते देवांना आणि ऋषींना प्राप्त झालं. अर्थात अशा प्रकारच्या आख्यायिकांवर विश्वास ठेवला जात नाही. काव्य सौंदर्य निर्मितीचे जे आधारभूत तत्व आहेत म्हणजे गुण, रीती, ध्वनी त्यांचं मूळ हे वेदातच सापडतं आणि म्हणून अलंकारशास्त्राला आवश्यक सामुग्री वेदातूनच प्राप्त झाली आहे. आणि म्हणून साहित्यशास्त्राला जन्म देणारी माता श्रुती आहे. श्रुती म्हणजेच वेद. म्हणजे साहित्यशास्त्र कशातून जन्माला आलं तर वेदातूनच जन्माला आलं किंवा श्रुतीतूनच जन्माला आलेलं आहे. ही गोष्ट सत्य आहे की वेद आणि वेदांगामध्ये केवळ साहित्यशास्त्राच्या किंवा अलंकारशास्त्राच्या तत्वांचाच उल्लेख आहे. वेदांगांनी सुद्धा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष या शास्त्राचं वर्णन कुठेही केलेलं नाही आहे. याचं शास्त्रीय निरूपण भरत मुनींच्या काळापासून आरंभ झालेला आहे. पौराणिक वंशक्रमानुसार भरतमुनी हे व्यास वाल्मिकींच्या नंतर झाले. तरी इतर सर्व संस्कृत लेखकांमध्ये ते प्राचीन आहेत. भरताचा जीवनवृत्तांत आपल्याला कुठेही आढळत नाही, पण त्याच्या नाट्यशास्त्रावरती राहुलक यांनी टीका लिहिली आणि राहुलकाचा काळ आहे इसवी सन 4थं शतक. म्हणून भरताचा काळ इसवी सन 2रं शतक असावा असं वाटतं. म्हणजे भरतमुनींच्यावर टीका कोणी लिहिली? राहुलक यांनी लिहिली. कालिदासांनी सुद्धा भरताचा उल्लेख केला आहे. भरताचे उल्लेखही 2 आढळतात. एक आदिभरत किंवा वृद्ध भरत आणि दुसरा भरत. आता वृद्ध भरताच्या ग्रंथाला 12 साहस्त्री असं म्हटलेलं आहे आणि भरताच्या वृत्तीला शतसाहस्त्री असं म्हटलं आहे. भरताच्या प्राचीनतेमुळेच त्यांना भरतमुनी असं म्हणतात. आज उपलब्ध असलेलं नाट्यशास्त्र हे भरतमुनींचीच कृती आहे. कुठे ते 36 अध्यायाचं आहे तर कुठे कुठे ते 37 अध्यायांचं आहे.
नाट्यशास्त्राचे 3 भाग आहेत. सूत्र आणि भाष्य हा अंश अतिशय प्राचीन आहे. कारिका, मूल अभिप्राय सांगण्याकरता कारिका रचल्या. अनुवंश श्लोक हा वंशपरंपरेने, अनुवंश श्लोक हा वंशपरंपरेने आलेले श्लोकही आहेत. भरतापेक्षाही पूर्वीच्या आचार्यांनी रचलेले श्लोक भरतमुनींनी आपल्या मताचं प्रतिपादन करण्याकरता उद्धृत केलेले आहेत. भरत हे रस संप्रदायाचे आचार्य आहेत. भरतांचा संप्रदाय कोणता? रस संप्रदाय. त्यांच्यामध्ये नाटकामध्ये रसाचं प्राधान्य असतं. अलंकारांचं वर्णन त्यांनी प्रसंगोपात्त केलेलं आहे. 6व्या, 7व्या आणि 17व्या अध्यायात त्या अलंकारांचं वर्णन आढळतं. भरतमुनींच्या काळाबद्दल विद्वानांची मतं भिन्न आहेत. विक्रमपूर्व द्वितीय शतकापासून ते विक्रमानंतर द्वितीय शतक असा त्याचा कालावधी मानला जातो. या दरम्यानचा तो आहे असं म्हटलं जातं. अशा प्रकारे अलंकारशास्त्राचा आरंभ भरतमुनींच्या नाट्यशास्त्रापासूनच झाला आहे. वेदांगाच्या काळात अलंकारांचा अंतर्भाव व्याकरणातच केला जात होता. शब्दाचा अभ्यास जातीवाचक, गुणवाचक आणि द्रव्यवाचक असा वैयाकरणांनी केला आहे. वैयाकरण म्हणजे व्याकरणकार. त्यांनी शब्दाचा अभ्यास कसा केला? जातीवाचक, गुणवाचक, द्रव्यवाचक. तर केवळ जातीवाचक मीमांसक आणि नैयायिकांनी केला. म्हणजे शब्दांचा अभ्यास वैयाकरणांनी 3 प्रकारे केला: जातीवाचक, गुणवाचक, द्रव्यवाचक. मीमांसक आणि नैयायिकांनी फक्त जातीवाचक केला. आणि वेदमंत्रांचा योग्य अर्थ लावण्याकरता शब्दाच्या अर्थशक्तीचा त्यांनी विचार केला. सुप्तिंगंतम पदम अशी पाणिनींनी पदाची व्याख्या केली आहे. पाणिनीने केलेली पदाची व्याख्या कोणती? सुप्तिंगंतम पदम. पुढे नैयायिकांनी काय केलेली? शक्तम पदम. म्हणजे कोणती व्याख्या कोणी केली आहे हे लक्षात ठेवा. सुप्तिंगंतम पदम ही पाणिनींनी केलेली पदाची व्याख्या आहे आणि शक्तम पदम ही नैयायिकांनी केलेली शब्दाची व्याख्या आहे. पदाची व्याख्या आहे. मम्मटांनी सुद्धा काव्यप्रकाशामध्ये पुष्कळ ठिकाणी व्याकरणकारांनी आणि दर्शनकारांनी मांडलेल्या मताचा विचार केलेला आहे. मम्मटांनी 10व्या उल्हासात उपमेचे प्रकार म्हणजे उपमा अलंकाराचे प्रकार, वैयाकरण मताचा आधार घेऊन वाक्यगत, समासगत, क्यच, क्यंग, णमूल आदी प्रत्ययानुसार 25 प्रकार मानलेले आहेत. भामह आणि भट्टोद्भट यांनी सुद्धा व्याकरण मताचा अवलंब करून आपलं अलंकारशास्त्र लिहिलेलं आहे. बुधैः वैयाकरणैः प्रधानभूत स्फोटरूप व्यंजक शब्दस्य ध्वनिः इति व्यवहारः कृतः असं सगळं प्रतिपादन मम्मटांनी पहिल्याच उल्हासात केलंय. साहित्य दर्पणामध्ये पण वैयाकरणाच्या सिद्धांताचा आधार घेतलेला आहे. भर्तृहरींनी सुद्धा निपाताचं द्योतकत्व, स्फोटाचं व्यंगत्व वर्णन केलेलं आहे. भट्टीने आपल्या व्याकरण ग्रंथात तृतीय प्रसन्न कांडम साहित्यशास्त्राचं विवेचन करणारं आणि अलंकाराचं विवेचन करणारं रचलेलं आहे. म्हणजे किती नावं आली बघा. भरतमुनी झाले, राजशेखर आपण पाहिलं होतं आधीच. त्या भरतानंतरचे आपण बघितले भामह, भट्टोद्भट, भर्तृहरी. आत्ता अजून आपण एक इतक्यात वाचलेलं नाव भर्तृहरीच्या नंतर, ठीक आहे, लास्ट आपण काय बघितलं? भर्तृहरी. साहित्यशास्त्र आणि व्याकरणशास्त्र हे पहिल्यांदा एकच होतं. वेदाच्या 6 अंगात व्याकरण आहे, त्यातूनच व्याकरणाचा एक शेपूट म्हणून हे शास्त्र जन्माला आलेलं आहे. व्याकरणस्य एव पुच्छम इदम शास्त्रम. साहित्यशास्त्राचं नाव विविध प्रकारांनी उल्लेखलं जातं. त्याला अलंकारशास्त्र, काव्यशास्त्र, साहित्यशास्त्र अशी नावं आहेत. अलंकारशास्त्र आधुनिक ग्रंथामध्ये सर्वात आधी साहित्याचा विचार करणारा ग्रंथ भामहानी लिहिलेला आहे, काव्यालंकार ग्रंथ. आता इथे ग्रंथकार आणि ग्रंथ ही नावं लक्षात ठेवा. काव्यालंकार कोणी लिहिला? भामह.
या कवीने. प्रामुख्याने अलंकारांचंच यात वर्णन केलंय. पूर्वी काव्याचार्य अलंकारालाच काव्याचं जीवन मानत असत. असं असलं तरी या शास्त्रात काव्यस्वरूप, रस, दोष, गुण, रीती, अलंकारांचं निरूपणही केलेलं असतं. अलंकृतीही अलंकारः अशी अलंकाराची व्याख्या देऊन काव्याला शोभा आणणाऱ्या सर्व घटकांचा यात विचार केलाय. केवळ उपमा, यमक वगैरे अलंकारांचाच नाही तर भाव उत्पन्न करणाऱ्या दोषांचा, अपगम, गुण, अलंकार यांचेही वर्णन केलंय. त्यानंतर सौंदर्यम अलंकारः असं वामन सूत्र आहे. म्हणजे पुढचा साहित्यशास्त्रकार कोण? वामन. सौंदर्य निर्मितीत उपमादी अलंकारांच्या प्राधान्येन व्यपदेशः भवन्ति या न्यायाने शास्त्राला अलंकारशास्त्र असं नाव दिलं गेलंय. काव्याच्या सगळ्या वृत्ती अलंकारावर आधारित आहेत असं म्हटलंय. एवढंच नाही तर आता पुढचेही जे साहित्यशास्त्रकार आहेत, नावं लक्षात ठेवा. दंडी, भामह, भट्टोद्भट, रुद्रट, वामनाचार्य इत्यादी प्राचीन काव्याचार्यांनी काव्याच्या उत्कृष्टतेकरता अलंकाराला प्राधान्य दिलेलं आहे. आणि म्हणून त्यांचा सिद्धांत अलंकारवाद या नावाने प्रसिद्ध झाला आहे. त्याच्यानंतर अर्वाचीन काव्याचार्यांनी काव्याच्या अंततत्वाचा विचार करणाऱ्या आनंदवर्धनाचार्यांनी ध्वनितत्वाचा आपल्या ध्वन्यालोक ग्रंथात परामर्श घेतला. म्हणजे वरचे जे काव्यशास्त्रकार आहेत ते सोडून आता नंतरचे जे आनंदवर्धनाचार्य आले त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे ध्वन्यालोक ग्रंथ. आणि त्याच्यात त्यांनी अलंकार हे काव्याचं जीवन आहे असं न मानता ध्वनी हा काव्याचा आत्मा आहे असं मानलेलं आहे. ध्वनी ही आत्मा काव्यस्य हे कोणाचं तत्व आहे तर आनंदवर्धनाचं आहे. काही काव्याचार्यांनी रसाचं प्राधान्य दाखवलंय. रस, गुण, ध्वनी, अलंकार यांचं श्रेष्ठत्व प्रतिपादन केलं तरी पूर्वापार परंपरेने याचं नाव, या साहित्यशास्त्राचं नाव आपण अलंकारशास्त्र म्हणू शकतो. काव्यशास्त्र, अलंकारशास्त्राला काव्यशास्त्र हे नाव सुद्धा फार प्राचीन काळापासून आहे. काव्यामध्ये नाटक, महाकाव्य, लघुकाव्य सगळ्याचाच समावेश होतो. काव्यशास्त्र काव्याला जीवन देणाऱ्या सर्व तत्वांचा म्हणजे रस, गुण, अलंकार आणि इत्यादी बाकीचे जे घटक आहेत त्या सगळ्याचा विचार करतं. काव्याचं प्रमुख प्रयोजन सद्य परमानंद प्राप्ती आहे. म्हणजे तात्काळ आनंदाची प्राप्ती हे काव्याचं पहिलं म्हणजे प्रमुख प्रयोजन आहे. कांता संमित उपदेश हे त्याचा अनुषंगिक फल आहे. कांता संमित उपदेश म्हणजे जशी प्रिय व्यक्ती आपल्याला उपदेश करते ते जसं आपल्याला छान वाटतं तसं साहित्यामधून आपल्याला बोध जरी केला असेल तरी तो नियमाप्रमाणे कठोर न वाटता एखाद्या प्रिय व्यक्तीने केलेल्या प्रमाणे छान वाटतो. हे त्याचं झालं अनुषंगिक फळ. आणि ते प्रयोजन साध्य होण्याकरता ज्या ज्या गोष्टी उपकारक आहेत त्या सगळ्याचं विवरण काव्यशास्त्रामध्ये केलं जातं. अलंकारांचंच प्राधान्यत्वाने वर्णन असतं असं काही नाही आहे. काव्याचा सर्वांगाने विचार केला जातो. त्यामुळे काही काव्याचार्य त्याला काव्यशास्त्र म्हणत. आनंदवर्धनाचार्यांनी आपल्या ग्रंथात काव्यशास्त्रम या नावाचा उपयोग केला आहे. म्हणजे आनंदवर्धनाचार्याच्या आधी अलंकारशास्त्र म्हणून प्रसिद्ध होतं. आनंदवर्धनापासून आपण असं म्हणू शकू की काव्यशास्त्र हे नाव प्रसिद्ध आहे. आता त्याचंच नाव आहे साहित्यशास्त्र. साहित्य हा शब्द वाङ्मयाकरता प्रयुक्त केला जातो. साहित्य शब्दाची व्युत्पत्तीच काय आहे तर सहितम रसेन युक्तम म्हणजे रसयुक्त जे असतं ते साहित्य. वक्रोक्ती जीवितात हा जो वक्रोक्ती जीवित नावाचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये शब्दार्थौ सहितौ काव्यम अशी व्याख्या केलेली आहे. जे रसानी गुणांनी वगैरे युक्त असतं ते साहित्य. ज्यात शब्द आणि अर्थ परस्पर पूरक असतात ते साहित्य. शास्त्र म्हटलं की शासन करणारं शास्त्र, सिद्धांत तयार करणारं, योग्य नियमावली तयार करणारं, विशिष्ट पद्धतीने ज्ञान देणारं ते शास्त्र.
शब्दार्थाच्या योग्य सहचर्यातनं काव्यनिर्मिती होते, म्हणून काव्याला साहित्य म्हणतात. आणि काव्याच्या सिद्धांताला सांगणारं, योग्य काव्य काय अयोग्य काव्य काय याचा विचार करणारं जे काव्यशास्त्र, त्यालाच दुसरं नाव काय पडलेलं आहे? साहित्यशास्त्र. याला सौंदर्यशास्त्र असं सुद्धा नाव आहे. काही काव्याचार्यांनी याला सौंदर्यशास्त्र असं म्हटलंय. शब्दार्थ हे काव्याचं शरीर आहे आणि या शब्दार्थात सौंदर्य आणणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत, त्यात अलंकार आले, ध्वन्यार्थ आला, गुण आले, रीती आली, या सगळ्याचा विचार या शास्त्रात होतो, म्हणून मग याला सौंदर्यशास्त्र असंही नाव पडलंय. सौंदर्यशास्त्राचं अंग म्हणून नायक नायिकांचे भेद, त्यांच्या विभावांचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. अभिनव गुप्त हे जे आहेत त्यांनी ध्वनीमध्ये सौंदर्य आहे हे स्पष्ट केलेलं आहे. आणि मम्मटाचार्यांनी तर ते उत्तम काव्य म्हटलेलं आहे. ते उत्तम काव्य आहे की जे व्यंग्यार्थांनी युक्त असतं. इदम उत्तमम अतिशयिनी व्यंगे वाच्यात ध्वनीही बुधैही कथितम, असं कोणी म्हटलंय तर मम्मटाचार्यांनी म्हटलंय. सौंदर्यशास्त्र या शास्त्रात इतर ललित कलांच्या सौंदर्याचा सुद्धा समावेश होऊ शकतो, उदाहरणार्थ नृत्य, गीत. म्हणून शास्त्र हा शब्द फार व्यापक असल्यामुळे त्याचा प्रयोग पुढे काही केला गेला नाही आणि याचं साहित्यशास्त्र किंवा काव्यशास्त्र किंवा अलंकारशास्त्र ही नावं कायम राहिली. क्रियाविधी, क्रियाकल्प. अतिशय प्राचीन काळात या शास्त्राला क्रियाकल्प या नावाने ओळखलं जात होतं. वात्स्यायनाने 64 कला ज्या लिहिलेल्या आहेत त्या कलांमध्ये क्रियाकल्पाचा समावेश केलेला आहे. ललित विस्तर नावाच्या बौद्ध ग्रंथातही कलांच्या मोजणीत क्रियाकल्पाचा समावेश केला आहे. क्रियाकल्प म्हणजे काव्य करण्याचा विधी, काव्यालंकार असा अर्थ दिला आहे. आचार्य दंडीनी सुद्धा आपल्या काव्यादर्श नावाच्या ग्रंथात, लक्षात ठेवा दंडीचा ग्रंथ कुठला? काव्यादर्श. वाचाम विचित्र मार्गाणाम निबबंधू क्रियाविधीम, वाणीच्या भिन्न भिन्न मार्गाचा क्रियाविधी बांधला आहे. इथे वाल्मिकी रामायणाच्या उत्तरकांडात सुद्धा क्रियाविधी किंवा क्रियाकल्प हा शब्द काव्यशास्त्राकरताच प्रयुक्त झाला आहे. पण मग पुढच्या काळात मात्र हा प्रयोग काही दिसून आलेला नाही. म्हणजे जसं सौंदर्यशास्त्र हे नाव मागे पडलं तसं हे क्रियाविधी किंवा क्रियाकल्पसुद्धा नाव मागे पडलेलं आहे. आतापर्यंत आपण जरा हे काव्यशास्त्र म्हणजे काय याचं विवेचन बघितलं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण काव्याचं प्रयोजन, काव्याचा हेतू, काव्याची व्याख्या, काव्यापासून मिळणारं फळ याचा विचार करणार आहोत.